आपण आयुष्य जगताना सुद्धा अनेक माणसं येतात, अनेक माणसं जातात. तशी तुमची पण मास्टर शेफची एक फॅमिली झाली असणार अर्थातच. तुम्ही इतकी एपिसोड्स घालवले. पण असं कधी झालं का की चेहऱ्यावर हसू होतं अनेकदा, पण अशी एखादी आठवण की ज्यांना डोळ्यात हसू आले? जेव्हा तुम्ही रूममध्ये असता सगळ्यांसोबत किंवा एका डायनिंग टेबलवर असतात तेव्हा सगळे गुलूगुलू सगळे छान तुमच्याशी वागतात. पण जेव्हा जिथे चॅलेंज येतं ना, तेव्हा तुमचं सख्खं कोणीच नसतं. तेव्हा ते तुमचे जे बेस्ट फ्रेंड असतात ना, तेही तुमचे रंग दाखवतात. कारण की मग ते कॉम्पिटिशन असतं सगळ्यांसाठी. तर एक आमचं गुजरातमध्ये चॅलेंज होतं. तर माझी रूममेट होती, माझी बेस्ट फ्रेंड होती की म्हणजे मी तिला जे हवं, तिला जो त्रास व्हायचा, मी स्वतः तिची सेवा केली म्हटलं तरी चालेल. आणि एक चॅलेंज असं होतं की ग्रुप चॅलेंज असायचं की तिथे मला कधीच सिलेक्ट नाही करायचं कोणी. आणि ती माझी बेस्ट फ्रेंड असून पण तिने मला सिलेक्ट नाही केलं. तर ते मला एवढं मनाला हर्ट झालं ना, एवढं वाईट वाटलं ना की म्हटलं लोकं कशी असतात. आपण म्हणजे सगळ्यांना आपल्यासारखं प्रेमाने वागवतो आणि जिथे कॉम्पिटिशन येतं तिथे ही सगळी नाती विसरतात. म्हणजे आपण आपल्यासारखं सगळ्यांना समजतो. तर तिथे थोडं वाईट वाटलेलं. मग तिथे मी प्रूफ करून दाखवलं की आमचा ग्रुप जरी हारला ना, पण त्या चॅलेंजमध्ये मी जिंकली होती. माझी डिश एवढी छान झाली होती ना, की मी हायलाईट झाली होती तिथे. कमाल, कमाल. खरी गोष्ट आहे. म्हणजे बरेचदा आणि मला असं वाटतं की असे जेव्हा चॅलेंजेस येतात तेव्हाच आपलं कोण परकं कोण याची अगदी, कदर आणि अगदी, पारख अगदी. आपल्याला होत असते. खरं आहे. आणि हे सगळ्यांनाच मला असं वाटतं की प्रत्येक टप्प्यावरती याचा सामना करायचा असतो. पण जर तुम्ही जिद्दीनं केलात, तर असं उदाहरण आपल्या समोर आहे, तसं तुमच्याही आयुष्यामध्ये तुम्ही कमाल करू शकता. स्वतःला स्ट्रॉंग ठेवावंच येस. लागतं. आणि प्रत्येक स्त्री स्ट्रॉंग असतेच आणि असतेच. फक्त तिने तिची ताकद ओळखली पाहिजे. अगदी बरोबर. खरंय. ताई, हे सगळं करत असताना असे काहीतरी चॅलेंजेस होते, ज्या सगळ्या चॅलेंजेसमधनं तुम्ही बाहेर आलात आणि ठेचा क्वीन अशी एक वेगळी तुमची ओळख आज उदयास आली. म्हणजे असा अनुभव येतो का की अगदी तुमच्या नावापेक्षा ठेचा क्वीन म्हणून तुम्हाला जास्त ओळखलं जातंय आणि लोकं तुम्हाला त्याच नावानं हाक मारतायत? आणि मुळात हा सगळा जो काही एक्सपिरियन्स होता किंवा अनुभव होता, कसा होता? नाही, अतिशय छान एक्सपिरियन्स होता, अनुभव होता. शेफ विकास त्यांना तिखट म्हणजे जास्त ते खात नाही. त्याच्यामुळे मी जर डिश घेऊन आली तर ते आधी घाबरणार. आता हिने काहीतरी तिखट आणलंय. होय. त्याच्यामुळे त्यांनीच मला ते ठेचा क्वीन टॅग दिलेलं आहे. आणि तुम्ही म्हटलं किती तुम्ही ट्रॉफी जिंका, पण तुम्हाला एक पर्टिक्युलर टॅग मिळाला ना, तर ती एक तुमची ओळख बनून जाते. आज मी कुठेही भारताच्या बाहेर असू दे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही जरी गेली, माझं नाव सुवर्ण बऱ्याचदा लक्षात नाही राहत. अरे आप वो हो ना, ठेचा क्वीन मिरची. तर ती एक ओळख झाली आहे माझी. पण ही किती म्हणजे कमाल गोष्ट आहे की महाराष्ट्राचा ठसका म्हणजे तो ठेचा. हां. एक वेगळी चव आणि तुम्हाला त्या नावानं ओळखलं जाणं म्हणजे ही किती अभिमानास्पद गोष्ट आहे. काय एखादी त्याच्याबद्दलची आठवण तुम्ही सांगाल? ठेचा बनवणं हे काय मी अगदी विचार नव्हता केला. बरोबर. तर जसं-जसं कुकिंग करत गेलो तर एखादी जी डिश असते तिला एक बॅलन्स करावा लागतो तुम्हाला. तिखटसोबत थोडं माईल्ड फ्लेवर द्यावे लागतात. तर कधी-कधी वाटायचं की अरे आपण जे खातो म्हणजे आम्ही पण तिथे राहून तिथे रोजचं ते हॉटेलचं जेवण खाऊन बरोबर. कंटाळलो होतो. तर असं वाटायचं की तिखट-तिखट काहीतरी हवं. मग ठेच्यासोबत मी एक्सपेरिमेंट केले. थोडे ठेच्यासोबत बटर बनवले, स्प्रेड बनवले म्हटलं आणि ते कॉम्प्लिमेंट मी त्याच्यासोबत ठेवायचे आणि ते शेफ जजेसला आवडायचे. म्हटलं चला यातच आपण काहीतरी वेगवेगळे व्हेरिएशन म्हणजे बनवायचे. ऑफ द कॅमेरा पण तुम्ही असं एक्सपेरिमेंट करायचात? हां, डोक्यात. डोक्यामध्ये? अच्छा. बरं, बरं, बरं. हां, हां, हां. आणि मग ते आवडायला लागलं त्यांना. मग त्यांना असं वाटायचं आता ही आज कोणता ठेचा घेऊन आली. म्हणजे त्यांच्यासाठी पण सरप्रायझिंग असायचं की आज सुवर्णाने कोणता बनवला. कारण की वेगवेगळे फक्त आपला जो बेसिक असतो तोच नाही तर वेगवेगळे इन्ग्रीडियंट्स सोबत मी एक्सपेरिमेंट करून गोड, तिखट, आंबट असे सगळे ठेचे बनवले. त्याच्यामुळे वॉव! त्यांना पण क्युरिओसिटी असायची की आता हिने काय आणलं?